17 ऑक्टोबर 2016च्या काहेदिया परदेशच्या भागात गौरीच्या वडिलांनी अजूनही घरातील सदस्यांसोबत अबोला धरलेला असतो। त्यावेळी गौरीची आजी आणि आई त्यांची समजूत काढतात। तेव्हा नचिकेत सर्वांनाच सांगतो की यांची समजूत बहुधा गौरीच काढू शकेल। निशाला अण्णाचा कॉल येतो की आज संध्याकाळी मी घराच्या चाव्या घ्यायला येतोय आणि तुम्ही घर खाली करा। निशा त्यांना सांगते तुम्ही येण्यापेक्षा ज्यांनी घर घेतलंय त्यांनाच पाठवून द्या। तिकडे बनारसमध्ये शिवच्या घरी कंगन सोडण्याच्या विधीपूर्वी अंगठी शोधण्याची रसम पार पडते। गौरीला अंगठी सापडते, मात्र स्वतः मुद्दामून पराभूत होत शिवला ती जिंकू देते। त्यावेळी शिवचं त्याच्या घरच्यांकडून तोंड भरून कौतुक केलं जातं। शिव गौरीच्या कंगन सोडण्याच्या विधीनंतर आजी शिव आणि गौरीला सांगते तुम्हाला एकत्रित पूजा करू न देण्यामागे एक मजबुरी अशी होती की शिवची आत्या आणि उर्मिलाच्या सासरने आम्हाला बजावले होते, जर गौरी लग्नानंतर पूजा आणि जेवण करणार असेल तर आम्ही उर्मिला आणि गुंठीला पुन्हा सासरी पाऊल ठेवू देणार नाही। हे ऐकताच गौरी आणि शिव नाराज होतात, पण शिवची आजी त्या दोघांची माफी मागते। मात्र गौरी त्यांना माफी मागण्यापासून अडवते आणि आश्वस्त करते मी तुम्हा सर्वांची मनं जिंकीन। शिवची आजी शिवच्या आईला सांगते पतफेरेच्या विधीसाठी गौरीच्या घरच्यांना कळव। त्याप्रमाणे शिवची आई गौरीच्या आईला कॉल करून सांगते की लवकरात लवकर नचिकेतला बनारसला पतफेरेसाठी पाठवून द्या। मात्र गौरीची आई त्यांना सांगते इतक्या लवकर हे कसं शक्य आहे। त्यावेळी शिवची आई त्यांना फ्लाईटनी बनारसला निघून या असं सुचवून फोन ठेवून देते। नचिकेत सांगतो मला ऐन वेळी जाणं शक्य नाही। गौरीचे वडील त्यावेळी सर्वांना सांगतात गौरीसाठी बनारसला मी स्वतः जाईन, कोणीही यासाठी त्रास घेण्याची आवश्यकता नाहीये। तितक्यात घर विकत घ्यायला अण्णाचा माणूस सावंतांकडे येतो। तो त्यांना सांगतो तुम्ही आम्हाला घर विकलंय आणि तुम्ही घर ताबडतोब खाली करा। हे ऐकतात सर्वजण हैराण होतात। प्रॉपर्टीचे पेपर्स वाचल्यावर जेव्हा सर्वांना कळतं की निशाने घर विकलंय त्यावेळी निशावर सर्वच प्रचंड संतापतात। काहेदिया परदेस या मालिकेचे अपडेट्स आम्ही आपल्याला रोज देत राहणार आहोत, त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी आदिनाथ कोठारे। सबस्क्राईब टू राजश्री मराठी।